सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे दरेगावातून मुंबईसाठी रवाना होणार। रवाना होण्यापूर्वी शिंदेंचं साताऱ्यातील जननी मातेच्या मंदिरात दर्शन, संध्याकाळी महायुतीची बैठक, सूत्रांची माहिती। फोनवरून फडणवीसांकडून शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस, फडणवीस आणि शिंदेंमध्ये काही वेळ फोनवर चर्चा, सूत्रांची माहिती। शिंदेची प्रकृती नाजूक, त्यांच्याविषयी काही बोलू नका, शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज आहे, संजय राऊतांची टीका। ठाण्याचा दाढीला हलक्यात घेऊ नका, शिंदे दाढीवरून हात फिरवून विरोधकांची वाट लावतील, संजय शिरसाट यांचा पलटवार। 5 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत फडणवीसांचा शपथविधी, आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मुख्यमंत्री पदाच्या नावाची 4 तारखेला घोषणा केली जाईल, मुख्यमंत्री पदावरून कोणी बाद घालणार नाही, संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। 5 तारखेला शपथविधी होईल सांगतात बावनकुळे राज्यपाल आहेत का? शपथविधीवरून संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री कोण हे आमचं ठरलंय, वरिष्ठांचा शिक्का बसेपर्यंत मुख्यमंत्री पदाचं नाव माहीत असलं तरी जाहीर होणार नाही, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी सत्तेत राहावं, उपमुख्यमंत्री व्हावं हा आमचा आग्रह, पक्षाचं काम आणि शिंदेंनी आमच्यासारख्या शिलेदारांना द्यावं, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता, बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा, शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश। आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांची लॉबिंग, हिरवळांच्या पाठोपाठ धर्माराव आत्रामही दिल्लीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार। भाजप काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देणार, खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये मंगळवारी चर्चा, सूत्रांची माहिती। शिंदे गटाला 9 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती। नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळण्याची शक्यता। प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवी, लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी झाला की समाज नष्ट होतो, आपल्या संस्कृतीची जगाला आवश्यकता, मोहन भागवतांचं विधान। शरद पवार गटाच्या आमदारांची दुपारी 3 वाजता मुंबईत बैठक, गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्यप्रतोद निवडीची शक्यता। युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज, बारामतीत युगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव, 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला, 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापूरमधील माक्रवकडवाडी गावकऱ्यांचा ठराव। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप स्वतंत्र लढणार, कोणासोबतही युती आघाडी होणार नाही, केजरीवाल यांच्याकडून स्पष्ट। दिल्ली विधानसभा लढत तिरंगी होण्याची शक्यता। व्यावसायिक सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली तर घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।